सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट, 8वा वेतन आयोग मंजूर. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने गुरुवारी मोठी भेट दिली आहे. 8व्या वेतन आयोगाला सरकारने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होऊ शकते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील ही मोठी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. 8व्या वेतन आयोगासंदर्भात ही अपडेट आहे. जाणून घेऊयात सविस्तर बातमी. पण तत्पूर्वी तुम्हाला एकच विनंती, तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटेचं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, जेणेकरून सर्व महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट, 8वा वेतन आयोग मंजूर. या निर्णयाबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करण्यासाठी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले, 1947 पासून 7 वेतन आयोग लागू करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये वारंवार सुधारणा करण्यासाठी आणि शिफारस करण्यासाठी दर 10 वर्षांनी एकदा वेतन आयोगाची स्थापना केली जाते. महागाईसह अनेक घटकांनुसार पगार आणि पेन्शनमध्ये वाढ केली जाते. 7व्या वेतन आयोगापूर्वी 4थ्या, 5व्या आणि 6व्या वेतन आयोगाचा कार्यकाल प्रत्येकी 10 वर्षाचा होता. याच कारणास्तव सरकारी कर्मचारी 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. 8व्या वेतन आयोगाबाबतही संसदेत प्रश्न विचारण्यात आले आहेत. मात्र त्यावेळी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले होते की 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारकडे सध्या कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. यानंतर अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने गेल्या महिन्यातच 8व्या वेतन आयोगाबाबतच्या आपल्या मागण्या नवीन वर्षात मान्य न केल्यास देशव्यापी निदर्शने करण्यात येतील, असे स्पष्टपणे सांगितले होते. यासोबतच नॅशनल काउन्सिल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीनेही केंद्रीय कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून तात्काळ नवीन वेतन आयोगाची मागणी केली होती.